समोरून येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना 24 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता तालुक्यातील गलवाडे रस्त्यावर केसरी हॉटेलजवळ घडली. ईश्वर आनंदा पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथील ईश्वर आनंदा पाटील व समाधान भिकन पाटील हे दोघे मोटरसायकल क्रमांक MH19 ED 9559 हिच्यावर अमळनेरला जात असताना समोरून ट्रक क्रमांक RJ14 GJ 9136 ने भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने मोटरसायकलसह दोन्ही खाली कोसळले. दोघांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते. गावातील लोकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ईश्वर आनंदा पाटील यांना मृत घोषित केले, तर समाधान पाटील याला गंभीर जखमी असल्याने धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. ट्रक चालक धडक मारून पळून गेला होता. ट्रक चालक रुस्तम जैनू राहणार भुतलाका सहसौला मेवात हरियाणा यांच्या विरुद्ध मैताच्या चुलत भाऊ विश्वास भगवान पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. दरम्यान अपघातातील गंभीर जखमी समाधान भिकन पाटील याचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यविधी केला जाणार आहे. समाधानच्या पश्चात आई, पत्नी व लहान 4 वर्षाची चिमुकली मुलगी आहे. तर अपघाताच्या वेळी जागीच मृत्युमुखी पडलेला गलवाडे बुद्रुक येथील तरुण ईश्वर आनंदा पाटील याच्या पश्चात आई, वडील, भाऊजाई व 3 पुतणे असा परिवार आहे. नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या समर्थकांचा 22चा आकडा गाठला असून 2 वेगवेगळ्या गटांची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पहिल्या गटाच्या नेतेपदी पंकज चौधरी, तर उपगटनेता म्हणून साहेबराव पवार आणि प्रतोपपदी नावेद शेख यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या गटात नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर तसेच शिवसेनेचे नगरसेवक नावेद शेख, श्रीराम चौधरी, अपूर्वा चौधरी, कल्पना शर्मा, पंकज चौधरी, पुष्पा भोई, सुयोग धनगर, अनिल महाजन, साहेबराव पवार, इर्शाद तडवी, तर शिरीषदादा मित्र परिवार आघाडीचे सविता संदानशिव, दीपक चौगुले, तर अपक्ष कैलास पाटील, सुवर्णा हटकर, रुपाली शिवदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत निकम यांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटात कल्पना भरतसिंग परदेशी, छाया बाळू पाटील, स्वाती सूरजसिंग परदेशी, रामकृष्ण बापूराव पाटील, महेश प्रभाकर देशमुख, निलिमा विश्वनाथ पाटील यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे. गटनेता म्हणून महेश देशमुख, उपनेते म्हणून निलिमा पाटील आणि प्रतोद स्वाती परदेशी यांची निवड करण्यात आली. दोन्ही गट माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात स्थापन झाल्याने नगर परिषदेत पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. पन्नास वर्षांपूर्वी परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज ज्या दिवशी अमळनेर शहरात आले होते त्या पावन पर्वाचे निमित्त साधून BAPS स्वामीनारायण सत्संग सोहळा 26 व 27 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या मंगल प्रसंगी पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी कोठारी स्वामीनारायण मंदिर सारंगपूर, पूज्य आनंदजीवन स्वामीजी कोठारी स्वामीनारायण मंदिर धुळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. 26 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 10च्या दरम्यान सभा, तर 27 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 ते 8:30 अभिषेक दर्शन, सकाळी 8:30 वाजता महायज्ञ, 10:30 वाजता सभा, दुपारी 12 वाजता महाप्रसाद व दुपारी 4 वाजता शोभायात्रा आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सदर कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योगी स्नेह स्वामीजी व अखंड मुनी स्वामीजी व BAPS स्वामीनारायण सत्संग मंडळ अमळनेर तर्फे करण्यात आले आहे. पन्नास वर्षांपूर्वी परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज ज्या दिवशी अमळनेर शहरात आले होते त्या पावन पर्वाचे निमित्त साधून BAPS स्वामीनारायण सत्संग सोहळा 26 व 27 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या मंगल प्रसंगी पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी कोठारी स्वामीनारायण मंदिर सारंगपूर, पूज्य आनंदजीवन स्वामीजी कोठारी स्वामीनारायण मंदिर धुळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. 26 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 10च्या दरम्यान सभा, तर 27 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 ते 8:30 अभिषेक दर्शन, सकाळी 8:30 वाजता महायज्ञ,
10:30 वाजता सभा, दुपारी 12 वाजता महाप्रसाद व दुपारी 4 वाजता शोभायात्रा आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सदर कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योगी स्नेह स्वामीजी व अखंड मुनी स्वामीजी व BAPS स्वामीनारायण सत्संग मंडळ अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.